नमस्कार. अ, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा कार्यक्रम बंदिस्त शेळीपालन आणि त्यामध्ये अ, पडणारे प्रश्न, शेळीपालकाच्या मनामध्ये पडणारे प्रश्न याच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. लोकं जॉइन होतील. अ, आपण सकाळी प्रश्नांची यादी या ठिकाणी तयार करायला टाकली होती. तर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि मला श्री अविनाश पालवे यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी मेहनत घेऊन सर्व प्रश्न एकाच यादीमध्ये कसे येतील, हे त्यांनी पाहिलेलं आहे. मी ग्रुपच्या वतीनं आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र नावाचा ग्रुप यांच्या वतीनं आमच्या सगळ्या ॲडमिनच्या वतीनं श्री अविनाश पालवे यांचं अभिनंदन करतो आणि असंच आपल्या सर्वांचं सहकार्य हे ग्रुपला लाभावं, अशी विनंती करतो. तर प्रश्न खूप आहेत आणि वेळ आपल्याला 1 तासाचा असतो. तर त्या हिशोबाने आपण सुरुवात करूया लगेच प्रश्नांच्याकडे जाऊया. तर याच्यातले बरेचसे प्रश्न असे आहेत, की ज्याची आपण अगोदरच उत्तरं दिलेली आहेत. अगोदर म्हणजे कुठे? तर आपला जो ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती त्याची उत्तरं आहेत. आणि दुसरं असं, की आपला जो YouTube चॅनल आहे, शेळ्यांचे आहारशास्त्र म्हणून आपला YouTube चॅनल आहे. त्या YouTube चॅनलवरती त्या-त्या प्रकारची व्याख्यानं ही ऑलरेडी झालेली आहेत, रेकॉर्डिंग केलेली आहे आणि ते रेकॉर्ड हे त्या YouTube चॅनलवरती आपण अपलोड केलेलं आहे. तर तिथे जाऊन आपण ती व्याख्यानं ऐकायला पाहिजेत. सविस्तर माहिती तिथं आपल्याला भेटू शकते. आता इथं जवळपास किती प्रश्न आलेत बघा, 32 प्रश्न आलेत. तर 32 प्रश्नांना उत्तरं देणं, सविस्तर उत्तरं देणं शक्य होत नाही. अ, काही-काही प्रश्न जे आहेत ते अ, थोडक्यात न विचारता त्यांनी खूप मोठे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे त्याची उत्तरं मोठी आहेत. प्रश्न छोटा आहे, पण उत्तरं मोठी आहेत. तर तसं मोठं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येणार नाही. तर त्यांची ऑलरेडी आपण जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर ती तुम्ही YouTube चॅनलवरती त्या-त्या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन पाहिले, तर तुम्हाला तिथं सविस्तर डिटेलमध्ये माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर पहिला प्रश्न या ठिकाणी जो आहे, तो गोचिड म्हणजे काय? असा पहिला प्रश्न आहे. तर गोचिड हा बाह्य परजीवी आहे आणि तो ॲकॅरी नावाच्या फॅमिलीमधला एक प्रकारचा प्राणी आहे. तो कीटक नाही. कीटक म्हणजे ज्याला 6 पाय असतात, 3 जोड्या, असे 6 पाय. तर तो कीटक नाहीये. तो एक ॲकॅरी म्हणून एक वेगळा ग्रुप आहे प्राण्यांचा. त्याच्यामधला तो एक जीव आहे. त्याला 4 जोड्या असतात पायांच्या आणि 8 पाय असतात गोचिडाला. तर याला आपण जी नेहमीची कीटकनाशक वगैरे वापरतो, तर ती याच्यावरती तेवढी काम करत नाहीत व्यवस्थितरित्या. जसं पिकांमध्ये लाल कोळी नावाचा हे असतो, कीड असते. मग ती कीड नसते. तो वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. कारण त्याला पण 8 पाय असतात. 4 जोडे असतात, 8 पाय असतात. तर लाल कोळी आणि हा गोचिड हा एकाच फॅमिलीमधले हे जीव आहेत. तर यांच्यासाठी सल्फर बेस जी औषधं असतात, ती जास्त चांगली चालतात किंवा मग हे जे तुमचे न्यूरोटॉक्सिन प्रकारची जी औषधं असतात, जसं ॲमिट्राज आहे किंवा तुमचं सायपरमेथ्रिन गटातली जी औषधं आहेत, ती आपण त्याच्यामध्ये वापरतो नियंत्रणासाठी. आता हा जो गोचिड आहे, हा रक्त शोषण करणारा प्राणी आहे. शेळ्यांचं रक्त शोषण करणारा प्राणी आहे आणि याच्यात महत्त्वाचं असं, की ह्याची उत्पत्ती म्हणजे याचं प्रजोत्पादन खूपच झपाट्यानं होत असतं. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन अशा प्रकारचं ते त्याचं हे आहे. काय म्हणू आपण उत्पादन म्हणजे आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे कसं, आपण कसं म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6 असं म्हणतो आपण. पण अरिथमेटिक प्रोग्रेशन कसं असतं
2, 4, 6, 8 असं असतं. पण गोचिडाचं त्याच्याही पेक्षा पुढं आहे. 2, 4, 8 म्हणजे असं दुप्पट, प्रत्येक संख्येची दुप्पट अशा पद्धतीनं याचं प्रोडक्शन होत असतं गोचिडाचं. त्याच्यामुळे ह्याला कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं. आणि अजून एक ह्याच्यामध्ये अडचण अशी आहे, की गोचीड त्याची जी लहान पिल्लं असतात अंड्यातून बाहेर आलेली, त्यांना साधारणतः महिनाभर जरी त्यांना काही खायला-प्यायला नाही मिळालं, तरी ते जिवंत राहतात. आणि महिन्याच्या आसपासच्या पिरियडमध्ये ते अ, त्यांचा होस्ट शोधत असतात. म्हणजे कोण गाई असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल किंवा काही पशुपक्षी असतील, कुत्रं, मांजर असेल, ह्यांच्यावरती ते अ, जाऊन बसतात आणि आपलं काम करतात. तर संजय दादा तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा. संजय रंधवे, ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा. तर हे झालं गोचिडाच्या संदर्भात. पुढचा प्रश्न आहे, शेळीच्या अंगावरील केस गळती थांबवण्यासाठी काय उपाय करावा? तर याच्या संदर्भात आपल्या ग्रुपच्या ॲडमिन डॉक्टर साखरे मॅडम यांनी एक व्हिडिओ दिलेला आहे. आपल्या YouTube चॅनलवरती आहे. अ, म्हणजे शेळ्यांच्या कातडीचे आजार अशा अशा त्याचा व्हिडिओ आहे नावाचा. तर तो तुम्ही पाहावा. प्रामुख्यानं केस जाण्याचा जो सगळ्यात प्रमुख आजार आहे, तो म्हणजे त्याला रिंगवर्म असं म्हटलं जातं. म्हणजे एक प्रकारची बुरशी असते आणि ती बुरशी अ, शेळ्यांच्या कातडीवरती वाढते आणि त्याच्यामुळे असे गोल-गोल चट्टे पडतात. त्याला रिंगवर्म असं म्हटलं जातं. साधारणतः कोंदट वातावरण ज्या ठिकाणी असतं, पावसाळा असेल आणि त्यावेळेला कोंदट गोठ्यामध्ये हवा खेळती राहत नसेल, तर अशा केसमध्ये ह्या रिंगवर्मचा जास्त प्रादुर्भाव होतो त्या बुरशीचा. आणि जर तुमचं हवामान चांगलं असेल, कोरडं हवामान असेल, तर तो रिंगवर्म ऑटोमॅटिक बरा होतो. त्याला उपचार करत बसण्याची सुद्धा आवश्यकता नसते. पण जर का तुमचा गोठा सतत ओलसर राहत असेल आणि आतलं वातावरण कोंदट राहत असेल, तर अशा वेळेला आपल्याला उपचार करणं आवश्यक असतं. तर याच्यामध्ये सल्फर असलेली औषधं कारण बुरशीचं नाश करण्यासाठी सल्फर आणि कॉपर हे 2 नैसर्गिक घटक आहेत, नैसर्गिक खनिज आहेत, अ, मूलद्रव्य आहेत. त्यांचा आपण बुरशीनाशक म्हणून उपयोग करतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी सल्फर बेस जी औषधं असतात, ती आपण याच्यामध्ये जर वापरली, तर त्याचा ह्या अ, केस गळतीवरती उपयोग होतो. आणि दुसरी पण कारणं आहेत, जसं एखाद्या खनिजाची कमतरता असेल, झिंकची कमतरता असेल, सेलेनियमची कमतरता असेल किंवा व्हिटॅमिनची कमतरता असेल, व्हिटॅमिन एची कमतरता असेल, व्हिटॅमिन ईची कमतरता असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा केस गळती होत असते. तर आणि प्रोटीनची जरी कमतरता असेल, तरी सुद्धा केस गळती होत होत असते. तर नेमकं कारण शोधून त्याच्यावरती त्या पद्धतीचा आपल्याला अ, उपचार करावा लागतो. तिसरा प्रश्न आहे, शेळीच्या सडातून रक्त येत असल्यास काय उपाय करावा? सडातून रक्त येण्याची कारणे काय आहेत? रक्त येतंय याचा अर्थ त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे. मग याच्यातलं पहिली शंका असते ती मास्टायटिस होण्याची. तर शेळीच्या सडातून जर रक्त येत असेल, तर मास्टायटिस झाला असण्याची शक्यता असते. तर ते आपल्याला खात्री करावी लागते. मास्टायटिस तपासण्यासाठी एक CMT नावाची टेस्ट आहे. कॅलिफोर्निया मास्टायटिस टेस्ट नावाची. तर ती टेस्ट आपण करू शकतो किंवा शेळीला ताप आला असेल, कासेवरती सूज असेल आणि रक्त किंवा रक्तमिश्रित पाणी किंवा दुधाच्या गाठी वगैरे येत असतील, तर त्या पद्धतीनं आपल्याला डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरती आपल्याला मास्टायटिसच्या संदर्भातले उपचार आपल्याला करता येतात. दुसरं एक कारण असतं शेळीच्या सडातून रक्त येण्याचं ते म्हणजे काही वेळेला करडाचा दात हा शेळीच्या सडाला लागलेला असतो. खालच्या बाजूला जिथे सडाची अग्र असतात, टोक असतं सडाचं, त्या ठिकाणी दात लागलेला असतो आणि जेव्हा तिथे प्रेशर पडतं, एकतर चोखण्याचं प्रेशर असेल किंवा आपण जर तुम्ही दूध पिळत असाल, तर वरून सड दाबतो आपण आणि त्यावेळेला तिथं प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यामुळे त्या ठिकाणाहून रक्त येतं आणि ते रक्त दुधात मिसळतं आणि मग दुधात रक्त येतं. तर हे फार क्वचित घडतं, पण घडतं. तर प्रामुख्यानं जो याच्यातलं कारण आहे, शेळीच्या सडातून रक्त येण्याचं, ते म्हणजे मास्टायटिस किंवा कासेचं इन्फेक्शन थोडक्यात. तर ते जर झालं असेल, तर त्या संदर्भातला नेमकी खात्री करून त्याच्यावरती आपल्याला अँटिबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी औषध वापरून त्या ठिकाणी उपचार करता येतो. तर याच्या संदर्भातले उपचार अनेक आपण ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. तुम्ही जर सर्च केलं, तर तुम्हाला त्याच्यावरती ते उपचार सापडतील. याच्यावरती असा एक
एक म्हणजे ज्याला आपण थंब रूल म्हणतो. असं थंब रूल असा उपचार याच्यामध्ये सांगता येत नाही मास्टायटिसमध्ये. तुमचा मास्टायटिस नेमका काय आहे, कसा आहे, हे तपासलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आपल्याला उपचार त्या ठिकाणी अ, व्यवस्थितरित्या सांगता येतात. म्हणजे मास्टायटिसमध्ये पण थोडे प्रकार पडतात. त्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी उपचार सांगावे लागतात. काही-काही वेळेला मास्टायटिस नसतो. फक्त इडिमा असतो. इडिमा म्हणजे कासेवरती आलेली सूज असते. तर त्या सुजेवरती अँटिबायोटिकची गरज नसते. काही वेळेला गरज नसते. नुसतं बर्फाने शेकलं, म्हणजे बर्फ फिरवला तरीसुद्धा तो म्हणजे ती जी सूज असते ती कमी होऊन जाते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, की नेमका काय आजार झालाय, हे प्रत्यक्ष तपासणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. असं फोनवरून सांगणं किंवा अ, तोंडी सांगणं हे थोडंसं चुकीचं होतं. प्रत्यक्ष तपासणं हे या केसमध्ये जास्त महत्त्वाचं आहे. चौथा अ, प्रश्न जो आहे, एखादी पाठ किंवा बोकड ज्याची आई आणि वडील चांगल्या वंशावळीतील आहेत, पण त्या पाठ किंवा बोकडाचे आहार व्यवस्थापन तसेच आजारपणामुळे वयाच्या मानाने योग्य वाढ झाली नसल्यास अशी पाठ बोकड आपल्याला ब्रीडिंग सेटअपमध्ये ठेवायच्या का नाही आणि का? तर याचं उत्तर आहे, जर वंशावळ चांगली असेल, आई-वडिलांची, आजी-आजोबांची वंशावळ जर चांगली असेल आणि ते पिल्लू सुदृढ नसेल, म्हणजे ज्याला तुम्हाला ठेवायचंय, ते पिल्लू जर सुदृढ नसेल, तर त्याला आपण अ, म्हणजे तुमच्या कळपामध्ये ॲज अ ब्रीडिंग स्टॉक म्हणून ठेवू शकतो. काहीच अडचण नाही. ब्रीडिंग स्टॉक म्हणून ठेवू शकतो. अ, शेळीची, मेंढीची जी वाढ असते, शरीराची वाढ, शारीरिक वाढ, ही वयाच्या 3 वर्षापर्यंत चालू असते. म्हणजे समजा 12 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला असं वाटेल, म्हणजे ज्या तुमच्या प्रौढ शेळ्या आहेत, त्या पिल्लाचे आई-वडील आहेत, त्यांची प्रौढ वजनं साधारणतः 45 किलो अशी असते. म्हणजे आईचं वजन 45 किलो आणि बोकडाचं वजन समजा 55 किलो असं असेल आणि त्या पिल्लाचं 12 महिन्यातलं वजन बोकड ठेवलं असेल किंवा पाठ ठेवली असेल, तर त्याचं वजन साधारण समजा 20च किलो आहे. असं जरी असलं, तरी तो पुढे म्हणजे 3 वर्षामध्ये म्हणजे त्याच्याकडे अजून 2 वर्ष असतात. त्या 3 वर्षामध्ये तो साधारणतः अ, 45 आणि 55 किलोच्या आसपास तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला ठेवायला काही अडचण नसते. आणि दुसरी याच्यातली शक्यता अशी असते, की आई-वडील जरी चांगल्या वंशावळीचे असले, तरी होणारी उत्पत्ती किंवा होणारे अपत्य हे चांगल्याच वंशावळीचं येईल, असं काही 100% खात्री नसते. त्यामुळं आपण असं सांगतो, की अ, वंशावळीचा तर मुद्दा विचारात घेणं आवश्यकच आहे. परंतु जे पिल्लू किंवा जो बोकड तुम्ही ठेवणार आहे, त्याची अ, प्रोजनी टेस्टिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे प्रोजनी टेस्टिंग म्हणजे काय? की त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? समजा एखादी पाट तुम्ही ठेवली कळपामध्ये, तर तिच्या 3 ते 5 वेतांचा अभ्यास करायचा. त्या 5 वेतामध्ये ती तुम्हाला किती उत्पादन देते? ह्याचा अभ्यास करायचा आणि मग तिच्या बाबतीत निर्णय घ्यायचा, की तिला कळपात ठेवायची का नाही ठेवायची? किंवा बोकडाच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर त्या बोकडाकडून साधारणतः 10 शेळ्या, 20 शेळ्या जर आपण भरून घेतल्या, तर त्याला होणारी पिल्लं म्हणजे त्याची जी उत्पत्ती आहे, ती कशा पद्धतीची येते? ह्याचा अभ्यास करायचा. ते जर तुम्हाला योग्य वाटत असेल, तर त्याला पुढच्या ब्रीडिंगसाठी वापरायचा. अन्यथा त्याला तिथे कटवायचा. अशा पद्धतीनं सिलेक्शनचा क्रायटेरिया आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागतो. समजा काही अडी-अडचणीमुळे त्याची वजन वाढ झाली नसेल 12 महिन्याच्या आतमध्ये, तरी त्याला काढून टाकायची आवश्यकता नाही. त्याला आपण पुढे ठेवू शकतो. 5वा प्रश्न आहे, बंदिस्त शेळी पालन का करावे व का करू नये? तर याच्या संदर्भात अ, एक माझ्या माझ्या Telegram चॅनलवरती एक पोस्ट आहे. संशोधनावरील संशोधन असं त्या पोस्टचं नाव आहे. जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथे डिटेलमध्ये अ, या या प्रश्नाची माहिती तुम्हाला मिळेल. संशोधनावरील संशोधन. तर बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी केंद्र शासन म्हणजे आग्रही आहे. केंद्र शासनाने NLM म्हणून नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणून एक मोठी योजना आणलेली आहे. त्याचा उद्देश हाच आहे, की जी मटणाची आपूर्ती आहे, म्हणजे मटणाचा पुरवठा आहे, तो भविष्यामध्ये सोयीस्कर व्हावा. त्याच्यामध्ये अडी-अडचण निर्माण होऊ नये, याच्यासाठी केंद्राने ती योजना आणलेली आहे. याचा अर्थच असा, की
जी सांख्यिकी आहे, म्हणजे जे उत्पादन आहे आणि शेळ्या-मेंढ्यांची जी संख्या आहे, म्हणजे मांसाचं उत्पादन आणि शेळ्या-मेंढ्यांची संख्या. तर याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं, की मांसाची मागणी वाढते, पण उत्पादन काही वाढत नाही. आणि इकडे शेळ्यांची आणि मेंढ्यांची संख्या शेळ्यांची आणि मेंढ्यांची संख्या मात्र गेल्या काही वर्षामध्ये अ, फारशी वाढलेली नाही. म्हणजे त्या त्या मानाने वाढलेली नाही. आणि म्हणून अ, शेळीपालन किंवा मेंढीपालन करणं गरजेचं आहे. आता ते बंदिस्त करायचं का फिरस्ती करायचं? तर बंदिस्त करणं फिरस्तीच्या मानाने आर्थिकदृष्ट्या तेवढं परवडणारं नाही. फिरस्ती आज रोजी आर्थिकदृष्ट्या जास्त परवडतं, बंदिस्त तेवढं परवडत नाही. परंतु फिरस्तीला मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे तुम्ही म्हणजे चराईचं क्षेत्र कमी झालेलं आहे, रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा केसमध्ये तुम्ही म्हणजे आपलं जे मनुष्यबळ आहे, आपल्याकडे असलेलं, ते शेळ्यांना फिरस्तीवरती नेऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण प्रतिष्ठा, माणसाची जी प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा तिकडे कमी पडते. बंदिस्त शेळीपालन करतोय असं म्हटलं, की लोकं तुम्हाला बसायला खुर्ची देतील. पण मी मेंढरं वळून आलोय असं म्हटलं, की मला उभंच ठेवतील. म्हणजे थोडक्यात प्रतिष्ठा तिथे थोडा वेळ लागतो त्याला. प्रतिष्ठा त्या ठिकाणी आडवी येते. तर भविष्यामध्ये या प्रतिष्ठेचा विचार करता आपल्याला बंदिस्त शेळीपालन करावं लागेल. पण याच्यामध्ये फिरस्तीपेक्षा नफ्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. फिरस्तीपेक्षा. नफा नाही असं मी म्हटलेलं नाही. फिरस्तीपेक्षा नफ्याचं प्रमाण कमी आहे. 6वा प्रश्न आहे, बंदिस्त शेळीपालन व्यावसायिकदृष्ट्या परवडते का? तर याच्या संदर्भात 2 व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आहेत. अत्यंत डिटेलमध्ये, सविस्तरपणे त्याची माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे, "बंदिस्त शेळीपालन खरोखर परवडते का?" असं व्हिडिओचंच नाव आहे. आणि त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन पण दिलेलं आहे आणि मार्गदर्शन पण केलेलं आहे. तर आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र YouTube चॅनलवरती तुम्ही जावा आणि तो व्हिडिओ पहा. तर मी थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर असं देतो, की एका शेळीचं जर ती शेळी 40 किलो वजनाची असेल, तर म्हणजे प्रौढ वजन 40 किलो असेल, तर एका शेळीचा आपल्याला एका वर्षामध्ये 2,000 ते ₹4,000 नफा राहतो. नफा म्हणजे काय? खर्च वजा खर्च वजा जाता हातात राहणारी रक्कम, त्याला आपण नफा म्हणतो. साधारणतः 2,000 ते ₹4,000 एवढा नफा राहतो. 2,000 ते 4,000 का म्हणतोय मी? तर प्रत्येक सीझन किंवा प्रत्येक वर्ष हे तुम्हाला कमी जास्त नफा देत असतं. कमीत कमी ₹2,000 मिळू शकतो, जास्तीत जास्त ₹4,000 मिळू शकतो. तर या हिशोबाने आपल्याला अ, हा बंदिस्त शेळीपालनाचा जो व्यवसाय आहे तो परवडतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बंदिस्त शेळीपालनाचे भविष्य काय आहे? तर या ठिकाणी शासनाने केंद्र शासनाने NLM नावाची जी योजना आणलेली आहे. त्या योजनेचा उद्देशच तो आहे, की भविष्यात बंदिस्त शेळीपालन वाढावं. तर बंदिस्त शेळीपालनाला भविष्य चांगलं आहे. वाईट काहीच नाहीये त्याच्यामध्ये. अ, शेतीच्या पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर ते सगळं बेभरवशाचं झालेलं आहे. म्हणजे आता आज रोजी कांद्याची जर परिस्थिती तुम्ही बघितली, महाराष्ट्रामधलं म्हणजे देशातला जवळपास 70% कांदा महाराष्ट्रात तयार होतो. देशभरात आपल्या भारतामध्ये जेवढा काही कांद्याचं उत्पादन येतं, त्याच्यातलं 70% महाराष्ट्रात तयार होतं. माझी आकडेवारी थोडीफार इकडे-तिकडे असेल. पण आज रोजी दर काय आहेत कांद्याला? निर्यात बंदी केल्यामुळे आपले दर पडले. म्हणजे थोडक्यात काय, की शेती उत्पादनातून, पिकांच्या उत्पादनातून आपल्याला अ, शाश्वतरित्या पैसे मिळतील हे ठामपणाने सांगता येत नाही. कधी तुम्हाला मिळतील, कधी तुमचे जातील. म्हणजे कधी फायदा आहे, कधी तोटा आहे. असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे एक शाश्वत उत्पादन, भले ते कमी का मिळेना, म्हणजे ₹2,000 एका शेळीचे वर्षाचे मिळाले म्हणजे खूप काही मोठी रक्कम मिळाली असं नाही. पण ते तुम्हाला ठाम आहे. ₹2,000 मिळणार म्हणजे मिळणार. तर असं असल्यामुळे आपल्याला या व्यवसायाकडे एक आशेचा दृष्टी आ आ आशा म्हणून या व्यवसायाकडे पाहणं गरजेचं आहे. 8वा प्रश्न आहे, फिरस्ती शेळ्या बंदिस्त केल्यावर त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात? तर भरपूर सारे परिणाम होतात. अं, जो शेतकरी
बैलामागे फिरतो शेतामध्ये, नांगर चालवतो किंवा काय फाबर चालवतो, वखर चालवतो. अशा शेतकऱ्याला तुम्ही पकडून कॉम्प्युटरच्या समोर एसी रूममध्ये नेऊन बसवलं आणि टायपिंग करायला लावलं किंवा काय त्याला काम दिलं कॉम्प्युटरचं, तर त्याचं काय होईल? त्याचे हात आखडून बसतील. म्हणजे एसी रूममध्ये सुद्धा त्याला ते सहन होणार नाही. थोडक्यात काय, की त्याच्या शरीरावरती ट्रेस येतो बदललेल्या वातावरणाचा आणि बैठ्या कामाचा. इकडं तो बैलाच्या मागे दिवसभर फिरत असतो आणि इकडे येऊन एकदम त्याचे हातपाय बंद केले तर त्याला ते जमत नाही. हातपाय आखडल्यासारखे होतात, अंग दुखतं, आणखी बऱ्याच गोष्टी होतात. आणि उलटं करा तुम्ही. एखादा आय-टी इंजिनिअर तिथं दिवसभर त्या कॉम्प्युटरच्या समोर एसी रूममध्ये बसलेला असतो. गोरापान झालेला असतो त्या एसी रूममध्ये आणि त्याला एकदम तिथनं काढा आणि डायरेक्ट बैलाच्या पाठीमागे पाठवा. तर तो 10-11 वाजताच धापा टाकायला लागेल. अशी परिस्थिती होते कारण इकडचा ट्रेस त्याला सहन होणार नाही त्या आय-टी इंजिनिअरला आणि त्या शेतकऱ्याला तिकडे एसी रूममधला ट्रेस सहन होणार नाही. तर ही गोष्ट असते. पण याच्यामध्ये अडॅप्टेशन आपल्याला करावं लागतं. म्हणजे फिरस्ती शेळ्या आपल्याला बंदिस्त करता येतात, पण त्यांना वेळ द्यावा लागतो. हा वेळ साधारणतः 1.5 वर्षाचा असतो. 1.5 वर्ष आपल्याला त्यांच्यावरती मेहनत घ्यावी लागते. 1.5 वर्षात तुमचं बरचसं नुकसान पण होतं आणि सगळ्या शेळ्या सेट होत नाहीत बंदिस्तामध्ये. तुम्ही कुठल्याही जातीच्या शेळ्या आणा, बोअर शेळी सोडता, कारण बोअर शेळी भारतामध्ये पहिल्यापासूनच बंदिस्त आहे. बोअर शेळी वगळता बाकीच्या कुठल्याही शेळ्या तुम्ही आणा, त्यांना तुम्हाला 1.5 वर्ष द्यावे लागेल. त्याच्यामध्ये सगळ्या शेळ्या सेट होत नाहीत. ज्या शेळ्या सेट होतात, त्यांना ठेवायचं आणि बाकीच्यांना विकून टाकायचं. आता ते कसं कसं तपासायचं? तर त्यांची साधारणतः 5 वेतांचा आपण अभ्यास करायचा त्या शेळ्यांचा आणि 5 वेतांमध्ये आता 1.5 वर्षात काय 5 वेतं होत नाहीत. पण समजा 2 होतील, तर त्या 2 वेतांचा आपल्याला अभ्यास करायचा. 2 किंवा 3 वेतांचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या शेळ्या जास्त उत्पादन देत आहेत, जास्त मांस उत्पादन त्यांच्याकडून मिळतंय, म्हणजे करड्यांची वजनं चांगली होत आहेत. अशा शेळ्या ठेवायच्या, बाकीच्या शेळ्या काढून टाकायच्या. 9वा प्रश्न आहे, बंदिस्त शेळी पालनामध्ये जास्त वजन वाढ मिळवण्यासाठी क्रॉसिंग करतात, हे कितपत योग्य आहे? तर हे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. बीटल, बोअर आणि पूर्वी शिरोईच्या बाबतीत ह्याचा जास्त उपयोग केला होता. ह्याच्यातले बोकड आणि माद्या जास्त किमतीनं विकण्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं किंवा आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. क्रॉस ब्रीडिंग करून उत्पादन वाढ होते, पण ती फारच किरकोळ असते. म्हणजे त्याला आपण जो अभ्यास केलेला आहे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, तर तो असं सांगतो की 14% उत्पादन वाढ मिळते. म्हणजे तुमच्या ज्या लोकल शेळ्या आहेत किंवा तुमच्या भागातल्या ज्या शेळ्या आहेत, त्या समजा 3 महिन्याच्या पिल्लांची वजनं त्यांची जर का समजा 10 किलो असतील, अ, समजा 100 किलो त्यांची वजनं भरली, 3 महिने वयांच्या पिल्लाची समजा 10 शेळ्या असतील, 20 शेळ्या असतील, त्यांच्या एकत्रित पिल्लांची वजनं समजा 100 किलो भरली. तर त्याच शेळ्यांवरती तुम्ही क्रॉस ब्रीडिंग जेव्हा करता, मग ते बीटलचं असेल किंवा ह्याचं बोरचं असेल, तेव्हा 100 त्याच शेळ्यांपासून जी पिल्लं होतील आणि त्यांची त्यांची वजनं ही साधारणतः तुम्हाला 114 किलो मिळेल. म्हणजे 14%. तर अशा पद्धतीनं त्याचं आपल्याला वजन वाढ मिळते. पण ते आर्थिकदृष्ट्या कितपत परवडणारं आहे, हे ज्याचा त्यानं विचार करणं गरजेचं आहे. याच्या संदर्भात आपण आपल्या ग्रुपवरती एक एक्सेल कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे. कोणती शेळी परवडते? मग त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस ब्रीडिंगचं पण उदाहरण टाकू शकता. कोणती शेळी परवडते? अशा संदर्भातलं एक अ, कॅल्क्युलेटर, एक्सेल कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲट अ टाईम 10 ते 15 शेळ्यांचं म्हणजे 15 शेळ्यांच्या जातींचं तुम्ही हे करू शकता, एनालिसिस करू शकता. तर ते एक्सेल कॅल्क्युलेटर ग्रुपवरती आहे. ते तुम्ही वापरा. तुम्हाला शोधून काढता येईल. 10वा आहे शेळ्यांचे रेकॉर्ड कीपिंग कसे करावे? तर याच्यामध्ये 2-3 प्रकारचे रेकॉर्ड असतात. पहिलं जे रेकॉर्ड आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे जमा खर्चाचं रेकॉर्ड. तुमच्याकडे अ, अ, किती तुम्ही गुंतवणूक केली, पैसे किती गुंतवले आणि त्या पैशातून तुम्हाला उत्पन्न किती मिळालं.
ह्याचं रेकॉर्ड हे जमा खर्चाचं रेकॉर्ड हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते ठेवलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं रेकॉर्ड आहे, तो म्हणजे आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी ज्या आवश्यक बाबींची नोंद आपल्याला करावी लागते, त्यांचं रेकॉर्ड. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एका शेळीनं 3 महिन्यामध्ये किती मांस उत्पादन दिलं? समजा तिची 2 पिल्लं असतील 15-15 किलोची, 3 महिन्यात त्यांचं वजन 15-15 किलो झालं, तर 3 महिन्यात त्या शेळीनं 30 किलो तुम्हाला मांस उत्पादन दिलं. तर त्याची नोंद तुमच्याकडे असली पाहिजे. त्या शेळीच्या 2 वेतातलं अंतर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे समजा आज 2 जानेवारी 2024ला ती शेळी विली आणि पुढचं वेत तिचं जर 2 जानेवारी 2025ला झालं, तर तिच्या 2 वेतातलं अंतर झालं 12 महिने. तर हे 2 वेतातलं अंतर किती आहे, हे एक आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि 3 महिन्याच्या पिल्लांची वजनं माहिती असली पाहिजे. म्हणजे तिचं मांस उत्पादन. तर याच्यावरून आपल्याला त्या शेळीची गुणवत्ता ठरवता येते. म्हणजे कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त मांस उत्पादन देणारी शेळी ही आपल्यासाठी बंदिस्तमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे. कमीत कमी दिवसामध्ये. म्हणजे काही शेळ्या अ, शेळ्यांचं 2 वेतातलं अंतर 12 महिने असतं. काही शेळ्यांच्या 2 वेतातलं अंतर 11 महिने असतं, 10 महिने असतं, 9 महिने असतं, 8 महिने असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाहायचंय, की साधारणतः 2 वेतातलं अंतर हे 8 ते 9 महिने असं असायला पाहिजे. ती शेळी आपल्यासाठी उत्तम असते. आणि दुसरं असं, की त्या शेळीचं उत्पादन म्हणजे मांस उत्पादन हे एका वेताचा जर विचार केला आपण, तर ते साधारणतः 3 महिन्याची वजनं त्यांची म्हणजे 3 महिन्याचं मांस उत्पादन हे साधारणतः 25 किलोपासून 30 किलोपर्यंत असायला पाहिजे. अशा हिशोबाने आपण पाहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये जाती-परत्वे बदल घडत असतो. अ, कोकण कन्याळ असेल तर तिचं वेगळंच येईल. तिकडं बेरारी असेल तर तिचं वेगळं येईल. संगमनेरी असेल तर तिचं वेगळं स्टॅटिस्टिक येईल. मी जे सांगितले आकडेवारी हे एक म्हणजे काय म्हणू आपण सरासरी किंवा एक ठोकताळा आहे. जाती-परत्वे याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो आणि तेवढीच अपेक्षा आपण त्याच्याकडून ठेवू शकतो. हे झालं दुसऱ्या प्रकारचं रेकॉर्ड, अनुवांशिक सुधारणा करण्यासाठी लागणारं रेकॉर्ड. आणि तिसऱ्या प्रकारचं जे रेकॉर्ड आहे, जे दुय्यम आहे. म्हणजे तुम्ही लसीकरण कधी केलं? जंतनाशक कधी पाजलं? कुठल्या शेळीला कोणता औषधोपचार केला? तर हे जे रेकॉर्ड आहे, हे दुय्यम रेकॉर्ड किंवा अ, काय म्हणू आपण त्याला, तिसऱ्या नंबरचं रेकॉर्ड आहे. तर हे तुम्ही ठेवू शकता. असे 3 प्रकारचे रेकॉर्ड आपण ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आणखी पण तुम्ही मग डेड स्टॉक रजिस्टर ठेवू शकता किंवा आवक-जावक रजिस्टर ठेवू शकता. बाकीचे तुमच्या तुमच्या सोयीनं तुम्ही करू शकता. पण प्रामुख्याने हे 3 प्रकारचे रेकॉर्ड आपण ठेवावे. 11वा प्रश्न आहे, वजन वाढीचे स्टँडर्ड टेबल काय आहेत का? आता हे आपलं काम नाहीये. म्हणजे शेळी पालकाचं हे काम नाही, की याचं स्टँडर्डायझेशन करायचं काम हे शास्त्रज्ञांचं असतं. आणि जाती-परत्वे कोणत्या शेळीनं किती महिन्यामध्ये किती उत्पादन दिलं पाहिजे, ह्याचे जे स्टँडर्ड चार्ट आहेत, ते शास्त्रज्ञांनी बनवावेत, अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करेल. पण माझ्या वाचनामध्ये असं कुठेही आलेलं नाही. कुठल्याही शेळीचे स्टँडर्ड जे चार्ट असतात किंवा स्टँडर्ड वजनवाढीचे अ, हे असतं, ते काही मला कुठे वाचायला भेटलेलं नाही. परंतु आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून बरचसं थिंकिंग किंवा काय म्हणू आपण त्याला विचार-विमर्श याच्यावरती झालेला आहे. आणि याच्यातून असं आम्ही एक स्टेटमेंट याच्यामध्ये मांडतो. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून स्टेटमेंट मांडतो. ते असं की शेळ्यांची जी प्रौढ वजनं आहेत, त्या प्रौढ वजनाच्या हिशोबाने आपल्याला त्यांच्या 3 महिने वयाच्या पिल्लांचं मांस उत्पादन मिळतं. समजा शेळी जर तुमची 20 ते 25 किलोची असेल, तर तुम्हाला 3 महिन्याचं मांस उत्पादन हे साधारणतः 8 किलो म्हणजे एका पिल्लाचं वजन साधारणतः सरासरीमध्ये 8 किलो आलं आलं पाहिजे. 8 ते 10 किलो आलं पाहिजे. जर शेळी तुमची 25 ते अ, 35 किलो वजनाच्या रेंजमधले असेल, सरासरी वजन त्यांचं 35 ते 25 किलोच्या रेंजमधले असेल, तर तुमचं पिल्लांची वजनं, सरासरी वजन हे 10 ते 13 किलोच्या दरम्यान आली पाहिजेत. त्याच्यानंतर जर तुमची शेळी ही 30 पासून 45 किलो वजनापर्यंतची असेल, तर अशा पिल्लांचं वजन साधारणतः अ, म्हणजे 13 किलोपासून ते 16 किलोपर्यंत आलं पाहिजे.
आणि 45 किलोच्या पुढच्या शेळ्या असतील तुमच्याकडे 55 किलोच्या असतील, 60 किलोच्या असतील, तर अशा शेळ्यांची पिल्लांची वजनं ही साधारणतः 16 किलोपासून ते 22 किलोपर्यंत म्हणजे सरासरी एका पिल्लाचं वजन 3 महिन्याचं 16 किलोपासून ते 22 किलोपर्यंत मिळायला पाहिजे. तर असं आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून चर्चेतून एक निष्कर्ष किंवा एक स्टेटमेंट आम्ही तयार केलेलं आहे. ते मी तुम्हाला सांगितलं. असं असायला पाहिजे, यायला पाहिजे. तर आपला व्यवसाय त्या ठिकाणी फायद्यामध्ये चालतो. हे मी 3 महिन्याच्या वजनाचं सांगतोय. त्याला विनिंग वेट असं म्हणतात किंवा मराठीमध्ये दूध तुटीचं वजन, दूध तुटीच्या वेळेचं वजन म्हणजे 3 महिन्यात आपण त्या पिल्लाचं दूध बंद करायचं असतं. मग शेळीची जात कोणती पण असू दे. 3 महिन्यात 3 महिन्याच्या एंडिंगला त्या पिल्लाचं आपल्याला दूध बंद करायचं असतं. दूध बंद केल्यानंतरचं त्याच दिवशीचं वजन आपल्याला चेक करायचं असतं. त्याला आपण दूध तुटीचं वजन असं म्हणतो. 11वा प्रश्न आहे वजन वाढीचे स्टँडर्ड टेबल हां, झाला तो. 12वा प्रश्न आहे गोठ्याचा पृष्ठभाग कशाचा असावा? एका शब्दात उत्तर आहे तुमचा मुरूम धुमसलेला मुरूम याचा असावा. गोठ्याच्या संदर्भात डिटेलमध्ये एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आहे. शेळ्यांसाठी गोठा असं त्या व्हिडिओचं नाव आहे. त्याच्यामध्ये गोठ्याचं स्ट्रक्चर कसं गोठ्याचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याची दिशा कशी असायला पाहिजे किंवा आतल्या गव्हाणी कशा असायला पाहिजे, याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये माहिती त्याच्यावरती दिलेली आहे. तर ते तुम्ही YouTube चॅनलवरती जाऊन शेळ्यांसाठी गोठा नावाचा व्हिडिओ चेक करून तुम्ही पहा. अ, 13वा प्रश्न आहे 1 ते दीड महिन्याच्या पिल्लांना कोणता खुराक द्यावा, ज्याने पचनाचे प्रॉब्लेम होणार नाहीत? तर पिल्लांना जो खुराक द्यायचा आहे आपल्याला, तो पिल्लं खुराक खाऊ लागल्यापासून ते विक्री करेपर्यंत त्या खुराकामध्ये 2 घटक घटक असणं आपण कंपल्सरी ठेवावं. त्या 2 घटकापैकी पहिला घटक आहे गहू आणि दुसरा घटक आहे शेंगदाणा पेंड. हे 2 घटक कंपल्सरी जर ठेवले आणि त्यांचं प्रमाण 800 ग्रॅम गहू आणि 200 ग्रॅम शेंगदाणा पेंड या प्रमाणात त्यांचं प्रमाण ठेवायचं आणि ते करडांना खाऊ द्यायचं. खाऊ म्हणजे खायला ठेवायचं. 0 दिवसापासून त्यांच्यापुढे ते ठेवायचं. 0 दिवसापासून म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, की 0 दिवसाची करडं ते 3 महिने वयाची करडं एकत्र ठेवायची. खुराक खायच्या वेळेला. खुराक ज्यावेळेला तुम्ही सकाळच्या वेळेला टाकता, त्यावेळेला 0 दिवसापासूनचं करडू ते 3 महिने वयापर्यंतची करडं एकत्र ठेवायची. 3 महिनेपासून ते 6 महिन्याची करडं वेगळी ठेवायची. कारण मोठी करडं लहान करडांना खाऊ देत नाहीत, म्हणून त्यांना वेगळं ठेवायचं. आता 0 दिवसाचं करडू काही खात नाहीत. साधारणतः 30-35 दिवसाचं करडू झालं, की ते चघळायला चालू करतं. लगेच काही खात नाही ते. 45 दिवसानंतर त्याचं बऱ्यापैकी खाणं चालू होतं. पण त्या लहान करडाला म्हणजे 15 दिवसाचं, 20 दिवसाचं जे लहान करडू असतं, त्याला ते त्याचे मोठी मोठी भावबंद काय करतायत, मोठी भावंड काय करतायत, काय खातायत, हे ते पाहत असतं. पाहत-पाहत ते शिकत असतं. मोठी जिथं चरायला जातात, तिथं ते जातं बघायला, की ते नेमकं काय करतात आणि मग हळू त्याला पेंड खायची तिथे सवय लागते. त्याला वेगळ्या सवय लागण्यासाठी म्हणजे पेंड-बिंड खाण्याची सवय लागण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. तर सांगायचं तात्पर्य असं, की हे 0 दिवसापासूनचे 3 महिन्यापर्यंतची करडं ही एकत्र ठेवावी. तर या प्रश्नाच्या संदर्भात डिटेलमध्ये मला वाटतं 2 का 3 भागामध्ये हे आहे काय म्हणू आपण त्याला माहिती सांगितलेली आहे. अ, करडांची वजन वाढ नावाचा YouTube चॅनलवरती व्हिडिओ आहे. तो तुम्ही अवश्य पहा. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे. कुठला खुराक दिला पाहिजे, किती दिला पाहिजे, कसं दिला पाहिजे, काय-काय केलं पाहिजे, ते सगळं त्याच्यामध्ये आहे. अ, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आत्माराम चव्हाणजी आपण ऑडिओ बंद करावा आपला. अ, अ, पुढचा प्रश्न आहे, बंदिस्त शेळी पालनात नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे का? अ, हे हा जो प्रश्न आहे, हा
डिपेंडंट आहे. म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये एक्सपोजर किती आहे? त्या एक्सपोजरच्या संदर्भात हा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये समजा बाहेरच्या शेळ्या-मेंढ्या येत असतील, कुत्री मांजरं येत असतील किंवा तुम्ही बाजारातून जाऊन परत माघारी शेळ्यामध्ये डायरेक्ट येत असाल. त्याला आपण बायोसिक्युरिटी म्हणतो. जर तुमची बायोसिक्युरिटी चांगली असेल, तुमचा फार्म आयसोलेटेड असेल, तर तुम्हाला अगदी कुठल्याही प्रकारचं लसीकरण नाही केलं, तरी सुद्धा चालू शकतं. कोणत्याही प्रकारचं लसीकरण नाही केलं तरी सुद्धा चालू शकतं. परंतु जर एक्सपोजर असेल, बायोसिक्युरिटी तुमची जर कमी पडत असेल, तर त्या ठिकाणी अ, लसीकरण करणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये जे साथीचे आजार आहेत, तुमचं पी-पी-आर आहे, एच-एस आहे, त्याच्यानंतर अ, हेच 2 मेन 2 आजार हेच आहेत महत्त्वाचे. पी-पी-आर आणि एच-एस. तर ह्या 2 आजारांचं तुम्ही लसीकरण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये जर तुमच्याकडे एफ-एम-डीचा आजार आला असेल, तर एफ-एम-डीचं लसीकरण करणं गरजेचं आहे. ब्लूटंगचा आजार आलेला असेल, तर ब्लूटंगचं लसीकरण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण लसीकरणाचं अ, त्या ठिकाणी म्हणजे एक हे सांगतो. 15वा प्रश्न आहे, बंदिस्त शेळी पालनात नियमित जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे का? वर्षातून 2 वेळा मोघम जर करायचं असेल, तर वर्षातून 2 वेळा आणि जर तुम्हाला करायचं का नाही करायचं हे जर ठरवायचं असेल, तर लेंडीचं परीक्षण करायचं. प्रयोगशाळेत नेऊन लेंड्या तपासणीला द्यायच्या आणि मग ते तुम्हाला सांगतात कोणतं जंतुनाशक द्यायचं किंवा नाही द्यायचं ते. तर सगळ्यात बेस्ट पर्याय हा आहे, की लेंडीचं परीक्षण करा. लेंडीच्या परीक्षणामध्ये जर जंताची अंडी त्याच्यामध्ये आढळून आली त्या डॉक्टरांना, तर ते तुम्हाला सांगतात जंतनाशक करा म्हणून. आणि जर आढळून आली नसतील किंवा कमी प्रमाणात आढळून आली असेल, तर ते सांगत नाहीत जंतनाशक करायला. पण जर लेंडी परीक्षणाची तुमच्याकडे सोय नसेल, तर वर्षातून 2 वेळा बंदिस्तमध्ये, पूर्ण बंदिस्त असेल तर वर्षातून 2 वेळा लसीकरण हे जंत निर्मूलन करावं. गोचिड, उवा-पिसवा न होण्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करता येतील का? कमी खर्च व घातक कीटकनाशकाशिवाय. अतिशय बेस्ट प्रिव्हेंटिव्ह उपाय जो आहे, तो जर मी सांगितला तुम्हाला, तर तुम्हाला त्याच्यावरती विश्वासच बसणार नाही. प्रिव्हेंटिव्ह मेजर. तर तो जो बेस्ट उपाय आहे, तो म्हणजे गोठ्यामध्ये लख्ख सूर्यप्रकाश येणे, हा तो उपाय आहे. यानं तुमच्या गोचिड पिसावावरती बराचसा कंट्रोल ऑटोमॅटिक होतो. आणि दुसरं कोंबड्यांची थोडी सोय करायची. म्हणजे 50 शेळ्या असतील तुमच्याकडे तर साधारणतः 4-5 कोंबड्या गोठ्यामध्ये असायला पाहिजेत. यानं गोचिडाचं नियंत्रण होतं. तर हे 2 गोष्टी जर तुम्ही ठेवल्या गोठ्यामध्ये, तर गोचिड गोचिड पिसवांचं ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी नियंत्रण होत असतं. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून बेस्ट आहेत ते. 30/60 एवढ्या जागेत 25 शेळ्या आणि पिल्लांसाठी गोठा कसा बांधला पाहिजे? तर हा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे YouTube चॅनलवरती आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र नावाचा जो YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती गोठ्याची म्हणजे गोठा कसा असावा, शेळ्यांसाठी गोठा असा हे आहे. काय म्हणायचं आपण व्हिडिओ आहे तो तुम्ही पहा. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे. 18वा प्रश्न आहे बंदिस्त शेळी पालनामध्ये चारा किती वेळा टाकावा? आता ह्याचं ठाम असं एकच उत्तर नाहीये. माझ्या माझी जी प्रॅक्टिस आहे शेळ्यांसाठी बंदिस्त शेळी पालनामध्ये चारा टाकण्याची, तर मी दिवसातनं एकदाच चारा टाकतो. दिवसातनं एकदा टाकतो. तर साधारणतः दिवसातनं 2दा जर तुम्ही चारा टाकला, तर चालू शकतो. दिवसातनं एकदा टाकला तरी चालू शकतो. पण वारंवार चारा टाकण्याची जी आपली पद्धत असते, ती मात्र चुकीची आहे. वारंवार चारा टाकू नये. अ, दिवसातनं एकदाच चारा टाकण्यासाठी आपल्याला गव्हाणींची रचना त्या पद्धतीने करावी लागते. म्हणजे त्यांची साईज, कॅपॅसिटी गव्हाणीची वाढवावी लागते. जेणेकरून दिवसभराचा चारा त्याच्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे आणि तो सांडला गेला नाही पाहिजे. ह्या हिशोबाने गव्हाणींची रचना आणि त्याचं मॅनेजमेंट आपलं असलं पाहिजे.
शेळी बंदिस्त केल्यावर एफ-सी-आरमध्ये काही बदल होतो का? हो, 100% बदल होतो. एफ-सी-आर कमी होतो. कारण इथे बंदिस्तमध्ये व्यायाम होत नाही शेळ्यांचा. त्याच्यामुळे एफ-सी-आरमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो. फिरस्ती शेळ्यांचा एफ-सी-आर जास्त असतो आणि बंदिस्तचा कमी असतो. टी-एम-आरचे फायदे व तोटे. टी-एम-आर हा काही वेगळा प्रकार नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे. आणि टी-एम-आरमध्ये आपण काय करतो, सगळा दिवसभराचा चारा आणि खुराक एकत्र त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्याचं रेशन बनवून ते शेळ्यांना आपण खायला घालतो. याच्यात वेगळं काहीच नाही. फक्त जे काही दिवसभरात तुम्ही टाकणार आहात, ते सगळं एकत्र करायचं. एवढाच त्याच्यातला मुद्दा आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, की जो खुराक आहे, तो खुराक वायाला जाण्याची शक्यता असते टी-एम-आरमध्ये. कारण समजा तुम्ही हिरवा मका आणि त्याच्यामध्ये खुराक मिक्स केला, तर हिरव्या मक्याचे जे ताटं असतात जाड-जाड, तर त्याला शेळ्या खात नाहीत. ते तसंच पडून राहतं आणि त्याला चिकटलेला खुराक हा वायाला जातो. म्हणून माझं सजेशन असं आहे, की पहिल्यांदा खुराक टाकून घ्यायचा आणि मग चारा दिवसभराचा जो काही असेल, तो एकत्र कुट्टी करून तो चारा टाकून द्यायचा. तर एक प्रकारचं ते टी-एम-आरच होतं. तर टी-एम-आरचे फायदेच आहेत. तोटे काही त्याच्यामध्ये नाहीत. फक्त तुम्ही कशा पद्धतीनं देताय, त्याच्यावरती ते डिपेंड आहे. म्हणजे जर सगळंच खुराक आणि चारा एकत्र दिला, तर तुमचा खुराक थोड्याफार प्रमाणात वायाला जाईल. एवढाच त्याचा तोटा होऊ शकतो. दुसरा काही तोटा नाहीये. 21वा प्रश्न आहे, शेळ्यांना नेपियर द्यावे का? कोणती जात जात ज्यामध्ये ऑक्झॅलेट कमी असेल? तर बंदिस्त शेळी पालनामध्ये नेपियर अजिबात वापरू नये. नेपियर. बंदिस्त शेळ्यामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये पौष्टिक चारा वापरला पाहिजे आणि नेपियर हा काही पौष्टिक चारा नाही. आणि ऑक्झॅलेट कमी असलेले जे अ, विद्यापीठानं विकसित केलेले जी चारा पिकं आहेत नेपियरची, फुले जयवंत, फुले यशवंत किंवा बायफ संस्थेने जे तयार केलेले आहेत. अ, आता नवीन व्हरायटी परत त्याच्यात आलेल्या आहेत काही. BH काय BH10 का काय ते आहेत, त्या व्हरायटी आहेत. याचा तुम्ही उपयोग करू शकता. परंतु माझ्या हिशोबाने शेळ्यांना नेपियर खाऊ घालू नये. नेपियरच्या काही जातीमध्ये 20% CP आहे असं सांगितलं जातं. ते कितपत खरं आहे? ते अजिबात खरं नाही. 100% ते चुकीचं आहे मत. नेपियरमध्ये जास्तीत जास्त कितीही भारीतला नेपियर असेल, थायलंडचा असेल नाहीतर अमेरिकेचा असेल. जास्तीत जास्त 9% सरासरीमध्ये 9% CP येऊ शकतो. त्याच्यावरती येत नाही. आमच्या जे आमचे जे शेळीपालक मित्र होते, आपल्या ग्रुपचे सदस्य होते, त्यांनी प्रयोगशाळेत हे चेक केलेलं आहे नेपियरचं आणि त्याच्यामध्ये त्यांना 7% नेपियरमध्ये CP असल्याचं आढळून आलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर चारा पिकांचा राजा म्हणून ज्याची कीर्ती आहे, तो कीर्तिवान चारा म्हणजे मका. तर मक्यामध्ये मॅक्सिमम 12% सरासरीमध्ये CP असतो. आता ज्याला आपण चारा पिकांचा राजा म्हणतो, त्याच्यामध्ये 12% असतो आणि ज्याचा चारा पिकांच्या यादीमध्ये शेवटचं स्थान असेल, तो म्हणजे नेपियर. त्याच्यामध्ये 20% कसं काय असेल CP? तर हे कुठेतरी मार्केटिंगचं भूलथापा आहेत आणि त्याला आपण बळी पडतो. तर ते थोडंसं लक्षात घ्या. 23वा प्रश्न आहे, बंदिस्त शेळ्यांचे खूर नियमित कापावे लागतात का? तर नियमित कापावे लागतात कारण चालणं-फिरणं त्यांचं कमी असल्यामुळे खुरांच्या ज्या नख्या असतात त्या वाढतात आणि शेळ्यांना चालताना किंवा उभं राहताना त्रास होतो म्हणून ते कापावे लागतात. 24वा प्रश्न आहे शेळीला याच्या संदर्भात पण व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती आहे. नखं कशी कापायची किंवा काय करायचं ते. शेळीला क्रॉस केल्यावर त्यांची खुराक मिनरल मिक्सचर बंद करायला पाहिजे का? गाभण राहण्यासाठी? तर तसं काही नसतं. बंदिस्त शेळी पालनामध्ये आपल्याला 12 महिने खुराक आणि मिनरल मिक्सचर हे चालू ठेवायचं असतं. बंद करायची काही गरज नाही.
25वा प्रश्न आहे, 1 एकर शेतीत किती बंदिस्त शेळ्या व त्यांच्या पिल्लांचे संगोपन होऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये आहे आपल्या YouTube चॅनलवरती. व्हिडिओचं नाव आहे, "बंदिस्त शेळीपालन खरोखर परवडते का?" तर 1 एकर क्षेत्रामध्ये 20 शेळ्यांचं आपल्याला नियोजन करता येतं. परंतु पिकांची फेरपालट करण्यासाठी म्हणून आपल्याला जास्तीचं क्षेत्र आवश्यक असतं. प्रत्यक्ष लागवडीखाली तुमचं एक 25 गुंठे किती 35 गुंठे 25 ते 35 गुंठे क्षेत्र प्रत्यक्ष लागवडीखाली असेल. परंतु तुम्हाला पीक फेरपालटीसाठी साधारणतः 3 एकर क्षेत्र असणं आवश्यक आहे. आता शेळ्या 20 असल्या तरी 3 एकरच क्षेत्र लागेल आणि शेळ्या 60 असल्या तरी सुद्धा एक साधारणतः 3 ते 4 एकर क्षेत्र लागेल. कारण पीक फेरपालटीसाठी आपल्याला तेवढं अ, ठेवावं लागतं क्षेत्र. नाहीतर तसं पाहिलं तर 20 शेळ्यांना 1 एकर क्षेत्र पुरतं. 26वा प्रश्न आहे बंदिस्त शेळी पालनात प्रदीप गिरीपुंजे आपला ऑडिओ बंद करा. 26वा प्रश्न आहे बंदिस्त शेळी पालनात मजूर ठेवणे परवडते का? जर हो, तर किती शेळ्यांसाठी एक मजूर ठेवावा? तर मजूर ठेवणं अजिबात परवडत नाही. जर ठेवायचं असेल तर तुमच्याकडे किमान 50 शेळ्या असायला पाहिजेत. 50 शेळ्यांसाठी 1 मजूर या हिशोबाने आपल्याला काम पाहता येतं आणि त्या मजुराने फक्त शेळ्यांचं पाहायचं. चारा कापायची जबाबदारी त्याच्याकडे द्यायची नाही. चारा कापण्यासाठी तुम्हाला दुसरी व्यवस्था करावी लागेल. 27वा प्रश्न आहे, कुणाचा मिल्क रिप्लेसर वापरल्याचा अनुभव आहे का? असेल तर कोणते, किती व कसे परवडते त्याबद्दल माहिती द्यावी. तर बारामती ॲग्रोचं मिल्क रिप्लेसर आमच्या ॲडमिन जे आहेत आसिम शेख यांनी वापरलं होतं. त्याचे चांगले रिझल्ट आले होते. दुसरी कंपनी होती. तिचं नाव काय मला आता आठवत नाही. त्या कंपनीचं मिल्क रिप्लेसर आपल्या ग्रुपचे सदस्य होते चंद्रशेखर खेसे सर. त्यांनी वापरलं होतं. तर ह्यांचे काही अनुभव आपल्या ग्रुपकडे आहेत. मी असं सांगेन, की मिल्क रिप्लेसरच्या भरवशावरती शेळीपालन करू नका किंवा करडांचं संगोपन करू नका. अ, बरेचसे लोकं माय मरो आणि मावशी उरो अशी समजूत करून घेतात आणि शेळीच्या दुधापेक्षा मिल्क रिप्लेसरला जास्त महत्त्व देतात, जे की चुकीचं आहे. आईच्या दुधाची सर ही दुसऱ्या कशालाच येणार नाही. त्यामुळं आईचं दूधच त्या पिल्लाला मिळालं पाहिजे. म्हणजे शेळीचंच दूध मिळालं पाहिजे. मिल्क रिप्लेसर किंवा इतर काही टॉनिक वगैरे याच्या भरोश्यावरती शेळीपालन होऊ शकत नाही. 28वा प्रश्न आहे. शेळीचा जार जर शेळी विल्यानंतर 2-3 दिवस जर नाही पडले, तर काय उपाय करावा? तिला 3 दिवस एकजबार भाजले आहे. तर नुसत्या जाराच्या संदर्भातच नाही, तर याच्या संदर्भात डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओचं नाव आहे अ, शेळीचं वेत आणि त्यातील अडचणी, असं त्या व्हिडिओचं नाव आहे. आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र YouTube चॅनलवरती तो व्हिडिओ आहे. शेळीचं वेत आणि त्यातील अडचणी. तर याच्यामध्ये जार कधी पडतो, कसा पडतो आणि तो किती तासामध्ये पडायला पाहिजे, याची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी मी एवढं सांगेन, की अ, अं, जार हा साधारणतः शेळी विल्यानंतर तासाभरात पडून जातो नैसर्गिकरित्या. नाही पडला तर पुढचे 4 तास वाट पाहावी. तरी नाही पडला तर एक्झापार पाजावं. पुन्हा आणखी 4 तास वाट पाहावी. म्हणजे एकूण 8 तास झाले. तरीही नाही पडला, तर डॉक्टरांना बोलवून पुढचे उपाय करावेत. दुसरा एक आमच्या मेंढपाळ बांधवांचा एक उपचार आहे. तो असा आहे, की समजा पहिल्या 4 तासानंतर 6 तासानंतर जर जार पडला नाही, तर जे रुई नावाचं जे झाड असतं आपण त्याची पानं अ, आपले हनुमानरायाला आपण ते पानं त्याची माळ करून घालतो. रुई, रुचकी. तर त्या रुईचा चिक
त्या जारावरती जिथं मायांक संपतं आणि जार खाली लोंबतो, त्या ठिकाणी जारावरती त्या रुईच्या चिकाचा 2-3 थेंब टाकायचं. आता याचं सायंटिफिक कारण मला माहीत नाही. परंतु आमचा अनुभव असा आहे, की रुईचा चीक टाकल्यानंतर पुढच्या तासाभरामध्ये, दीड तासामध्ये तो जार पडतो. मॅक्सिमम केसेसमध्ये असं झालेलं आहे. त्यामुळे हा एक उपाय करू शकता आणि यानं पण नाही पडला, तर मग मात्र डॉक्टरांचा आपल्याला सल्ला घ्यावा लागतो. काही इंजेक्शन्स आहेत. ती या ठिकाणी सांगणं प्रस्तुत नाहीये. डॉक्टरच्या सल्ल्यानं ते इंजेक्शन्स आपण देऊ शकतो. त्यानं जार पडला तर ठीक आहे, नाहीतर मग आतमध्ये हात घालून जार काढून घ्यावा लागतो. अशी शक्यता फारच क्वचित येते. वारंवार काही असं होत नाही. 29वा प्रश्न आहे. बहुतांश महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असताना पुढील पावसाळ्यापर्यंत चारा नियोजन कसे करावे? पहिली गोष्ट म्हणजे सुका चारा जो तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जो तुम्हाला खरेदी करता येत असेल, तो तुम्ही खरेदी करून ठेवावा. त्याच्यामध्ये तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट, भुईमुगाचा पाला, कांद्याची वाळलेली पात, अ, अशा प्रकारचा सुका किंवा ज्वारीची वैरण हा सुका चारा आपण साठवून ठेवायचा. मुरघासाच्या भानगडीत पडू नका शक्यतो. पण जर तुमच्याकडे सुका चारा नसेल, तर मग मुरघास त्या ठिकाणी बनवून ठेवा. आणि एवढं करूनही जर चारा टंचाई निर्माण झालीच, तर 86-032 चा ऊस, उभा ऊस तोडून आणून कुट्टी करून घालायचा. फक्त त्या ठिकाणी आपल्याला खुराक वाढवून द्यावा लागतो. ऊस खाऊ घातल्यानंतर खुराक वाढवून द्यावा लागतो. अशा पद्धतीनं आपण चाऱ्याचं नियोजन करू शकतो. 30वा प्रश्न आहे, शेळ्यांना गरजेपेक्षा जास्त प्रोटीन दिले तर काय होते? ते पूर्ण शरीराबाहेर टाकले जाते, हे खरं आहे का? प्रश्नात उत्तर दिलेलं आहे. जास्त प्रोटीन झालं म्हणजे कुठलीही गोष्ट जास्त झाली तर शरीर ते स्वतःमध्ये ठेवत नाही. कुठलीही गोष्ट जास्त होऊ द्या, म्हणजे कॅल्शियम जास्त होऊ द्या, फॉस्फरस जास्त होऊ द्या, आणखी कोणतीही गोष्ट जास्त होऊ द्या. एकतर त्याचे टॉक्सिक इफेक्ट म्हणजे विषारी परिणाम शरीरावरती जाणवतात, नाहीतर मग ते शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. कोणतीही गोष्ट शरीर स्वतःमध्ये ठेवून घेत नाही. एका ठराविक लिमिटपर्यंत असतं ते. त्याच्यापेक्षा पुढे गेलं की त्याचा एकतर विषारी परिणाम शरीरावरती जाणवतात किंवा मग ते लघवीतून, विष्ठेवाटे बाहेर टाकून दिलं जातं. प्रोटीनच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. प्रोटीन काय शरीरामध्ये स्टोअर केलं जात नाही. म्हणजे जास्तीचं प्रोटीन. 31वा प्रश्न आहे. गावरान शेळी पालन करताना वजन वाढ करणे एक आव्हानच असते. लवकर वजन वाढ होत नाही. कारणे. तर याच्यात आव्हान काहीच नाहीये. गावरान ज्या शेळ्या आहेत, त्या त्यांच्या वजनाप्रमाणे तुम्हाला योग्य ती वजन वाढ देतातच. फक्त तुमची अपेक्षा काय आहे, हे तुम्ही तपासलं पाहिजे. अपेक्षा आणि प्रत्यक्ष होणारी गोष्ट ही तपासली पाहिजे. दोघांचं मॅचिंग झालं पाहिजे. तरच ते शक्य होतं. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं, की तुमच्या प्रौढ शेळ्यांची वजनं जर समजा 25 ते 35 किलोची असतील, तर अशा शेळ्या तुम्हाला 3 महिन्याची पिल्लं 22 किलो कशी काय देतील? देऊच शकत नाहीत. तर त्या 25 ते 35 किलो वजनाच्या शेळ्यांची पिल्लं ही साधारणतः 10 किलोपासून मॅक्सिमम 15 किलोपर्यंत भरतील. 3 महिन्याची वजनं त्यांची. ह्याच्यापुढे नाही जाऊ शकत. काही केलं तरी जाऊ शकत नाही. कारण त्यांचा आनुवंशिक गुणधर्मच ते आहेत. त्या हिशोबानेच ते वजन वाढ देतील. म्हणून शेळ्यांची प्रौढ वजनं किती आहेत, याच्या हिशोबाने आपल्याला त्यांच्यापासून किती वजनं मिळतील त्यांच्या पिल्लांची, ह्याची अपेक्षा आपण ठेवली पाहिजे. समजा तुमच्या शेळ्या 40 किलो वजनाच्या आहेत आणि 3 महिने पिल्लांची वजनं जर समजा 8च किलो भरत असतील सरासरीमध्ये, तर मात्र मग आपलं नियोजन चुकतंय, आपलं मॅनेजमेंट चुकतंय.
असा त्याचा आपण सरळ-सरळ अर्थ काढू शकतो. तर हे आपण पाहिलं पाहिजे. अ, असा प्रश्न विचारून आपण गावरान शेळीला बदनाम करतो. म्हणजे हा जो 31वा प्रश्न आहे, गावरान शेळी पालन करताना वजन वाढ करणे एक आव्हान आहे. तर हे आव्हान कसं काय असू शकतं? म्हणजे पिढ्यानपिढ्या आपले मायबाप गावरान शेळ्याच पाळत आलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न का बरं निर्माण झाला नाही? तुम्हाला कुठून हा प्रश्न पडला? माझे आजी-आजोबा, पणजोबा, खापर-पणजोबा आणखी कोण-कोण पाठीमागचे सगळे, हे गावरानच शेळ्या-मेंढ्या पाळत होते. त्यांनी कधी क्रॉस ब्रीडिंग नाही केलं आणि त्यांना वजन कधी प्रॉब्लेम नाही आला. तुम्हाला कसं काय आला? म्हणजे हा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे आपल्या वाडवडिलांची निंदा करण्यासारखं आहे. त्यांना काही कळत नव्हतं म्हणून त्यांनी गावरान शेळ्या सांभाळल्या, असा त्याचा अर्थ होतो. आपले वाडवडील, आपले पूर्वज हे निसर्गाच्या वेगानं प्रगती करत होते. निसर्गाच्या प्रगतीचा जो वेग असतो, निसर्गामध्ये जे अडॅप्टेशन होत असतं प्राण्यांचं, त्याच्या वेगाला धरून त्यांची प्रगती होत होती. आपल्याला सगळं झटपट पाहिजे. म्हणजे शेळीनं पिल्लू जन्माला घातलं, की ते जन्माला घालतानाच ते 3 किलो ते 5 किलो वजनाचं असायला पाहिजे, अशी आपली अपेक्षा असते. आणि ते 3 महिन्याचं झालं, की ते 22 किलोचं, 25 किलोचं व्हायला पाहिजे, अशी आपली अपेक्षा असते. ही आपली अपेक्षा तुम्ही गावरान शेळ्यांवरती कशी काय थोपवू शकता? गावरान शेळीने असा कधीच दावा केलेला नाही, की माझं पिल्लू 3 महिन्याचं झाल्यावर 25 किलो वजनाचं होईल. त्या शेळीनं दावाच केलेला नाही. तिने जर दावा केला असता, गावरान शेळीनं, उस्मानाबादीनं, संगमनेरीनं, कोकण कन्याळनं, की माझं पिल्लू 3 महिन्याचं झाल्यावरती 22 किलो वजनाचं होईल, असा त्या शेळीने तो दावा केला असता, तर तुम्ही कोर्टात केस दाखल करू शकला असता किंवा हा प्रश्न उपस्थित करू शकला असता. पण असं काही नाहीये. ह्या सगळ्या मिथ्या गोष्टी आहेत आणि अशा प्रश्न उपस्थित करून आपण गावरान शेळीला बदनाम करतो. याची आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही. 32वा प्रश्न आहे, लवकर वजन वाढ होण्यासाठी कशाला पाहिजे लवकर वजन वाढ? इथूनच आपण सुरुवात केली पाहिजे. 32वा प्रश्न आहे, लवकर वजन वाढ होण्यासाठी आपल्या वातावरणात इतर कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्या? मुळात लवकर वजन वाढ कशाला पाहिजे आणि लवकर म्हणजे किती लवकर? आपण दूध तुटीचं वय जे आहे ते 3 महिन्याचं कन्सिडर केलेलं असतं. 90 दिवस किंवा दशमान पद्धतीमध्ये 100 दिवस. 100 दिवसाला म्हणजे शास्त्रज्ञ 100 दिवस मानतात. आपण 90 दिवस म्हणतो. तर 100 दिवसात किंवा 90 दिवस जे काही तुम्ही धराल ते, त्या दिवसामध्ये त्या पिल्लाची वजन वाढ किती होते, हे आपल्याला महत्त्वाचं असतं. लवकर म्हणजे किती? 60 दिवसामध्ये तुम्हाला 22 किलो पाहिजे का? का 30 दिवसामध्ये सॉरी 100 दिवसामध्ये 22 किलो पाहिजे? हे तुमचं तुम्ही ठरवून घ्या अगोदर. लवकर म्हणजे नेमकं किती? आणि वजन वाढ व्हावी म्हणजे नेमकी किती व्हावी? हे पण ठरवलं पाहिजे. तर पुढचा ह्या प्रश्नातला जो दुसरा भाग आहे, तो म्हणजे कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्या? तर मी आणि आपला ग्रुप 100% हेच सांगेल, की स्थानिक जातीच्या शेळ्या पाळाव्यात. बाहेरच्या कोणत्याही शेळ्या आणण्याची आवश्यकता नाही. शेजारच्या भावबंधाच्या, भावकीतल्या, पाहुणे-रावळ्याच्या, नातेवाईकाच्या सुद्धा शेळ्या आणायची गरज नाही. आपल्या दावणीला आपल्या बापजाद्यांनी, आपल्या वाडवडिलांनी ज्या शेळ्या सांभाळल्या, त्याच शेळ्या आपण सांभाळल्या पाहिजेत. मग तुम्ही कोकणात असाल, तर कोकण कन्याळच सांभाळली पाहिजे. तुम्ही तिकडे विदर्भात असाल, तर तिकडे बेरारीच सांभाळली पाहिजे. तुम्ही इकडे
नगरमध्ये असाल अहमदनगरमध्ये तर तिकडे संगमनेरीच सांभाळली पाहिजे. तुम्ही पंजाबमध्ये असाल तर तिकडे बीटल सांभाळली पाहिजे. तुम्ही आणखी कुठे असाल तर तिकडे त्या जातीचीच शेळी सांभाळली पाहिजे. तुम्हाला जर बोर सांभाळायची असेल तर तुम्ही दक्षिण आफ्रिकेमध्ये जाणं आवश्यक आहे. तिकडे शेळीपालन फार्म टाका. थोडक्यात सांगायचं असं, की ज्या भागातली जी शेळी आहे, त्याच भागामध्ये तिचं संगोपन जास्त चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं. उदाहरण सांगायचं झालं तर बीटलचं सांगता येईल. पंजाबमधली बीटल आणि महाराष्ट्रातली बीटल याच्यामध्ये तुम्हाला बराच मोठा फरक अ, आढळून येईल. एका फुटामध्ये 12 इंचचा फरक आढळून येईल. पंजाबमधली बीटल आणि महाराष्ट्रातली बीटल. का असं होतं? तर त्याचं कारण असतं आनुवंशिक जडणघडणीमध्ये. महाराष्ट्राची उस्मानाबादी शेळी आणि तिची आनुवंशिक जडणघडण ही महाराष्ट्रातल्या जमीन, हवामान, पाणी ह्या गोष्टींचा विचार करून वर्षानुवर्ष तिच्या शरीराची जडण-घडण झालेली असते. ही काही एका दिवसात होत नाही. आणि पंजाबमधली बीटल तिचं सुद्धा तसंच आहे. पंजाबमधली माती, हवा, पाणी ह्याचा विचार करता पंजाबमधल्या बीटल शेळीची जडण-घडण झालेली असते. शेळीचं सोडा, माणसाचं सुद्धा तसंच आहे. उत्तर भारतातली माणसं ही तब्येतीनं मजबूत असतात, उंचपुरी असतात आणि दक्षिण भारतातली माणसं तब्येतीनं कमी असतात आणि बुटकी असतात. असं का होतं? किंवा कोकणातला माणूस हा तब्येतीनं म्हणजे हडकुळा असतो. त्या मानानं इकडचा म्हणजे पठारावरचा माणूस तब्येतीनं थोडासा जाडसर असतो. असं का असतं? तर तिथल्या भौगोलिक परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी प्रत्येक सजीवामध्ये अ, आनुवंशिक बदल झालेले असतात आणि हे आनुवंशिक बदल किंवा आनुवंशिक अ, निसर्गाशी मिळतं-जुळतं घेण्याची जी माहिती असते, आनुवंशिक माहिती, ती त्या शेळ्यांच्या डी-एन-एमध्ये लिहून ठेवलेली असते निसर्गानं, की बाबा पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस पडेल, थंडीमध्ये एवढी थंडी पडेल आणि त्यासाठी तुम्हाला त्या सीझनमध्ये कोणतं चारा पीक येतं, कोणतं गवत खायला मिळतं, त्या हिशोबाने त्याची रचना केलेली असते. त्या शेळीची, तिच्या अनुवांशिक जडणघडणीची रचना केलेली असते. पंजाबमध्ये ती रचना वेगळी असते, राजस्थानमध्ये वेगळी असते आणि महाराष्ट्रातली वेगळी असते. आणि तुम्ही ह्या रचनेचा काही अभ्यास करत नाही. तुम्हाला त्याचं त्याचं काही घेणं-देणंच नसतं. तुम्हाला वाटतं की बीटल उंचपुरी आहे. जास्त वजनाची पिल्लं तयार होतात. आणि जास्त वजन मिळतं, कमरेला बोकड लागतो आणि म्हणून तुम्ही त्याला महाराष्ट्रात घेऊन येता. परंतु त्याच्या आनुवंशिक जडणघडणीचा तुम्ही तिथं विचार करत नाही. तुमच्या असं लक्षात येईल, की ज्या 25-30 वर्षापूर्वी जर आल्या असतील बीटल शेळ्या महाराष्ट्रामध्ये, पंजाबमधून, तर त्या बीटल शेळ्याचं म्हणजे त्यांच्या 10व्या, 15व्या, 20व्या पिढीमध्ये त्यांचं रूपांतर उस्मानाबादी शेळीमध्ये झालेलं तुम्हाला आढळून येईल. असं होऊ शकतं. अनुवांशिक शास्त्राचा आपण जर का अभ्यास केला, तर असं आपल्याला होऊ शकतं, की तिकडून आणलेल्या बिटल शेळ्या 25, 30, 50 वर्षापूर्वीच्या, त्या आता उस्मानाबादी शेळ्या झालेल्या आहेत. निसर्ग तुम्हाला ही संधी देत नाही, की बिटलची शेळी बिटलच राहायला पाहिजे. असं होत नाही. तर थोडंसं अनुवंशशास्त्राचा पण अभ्यास करा आणि त्या हिशोबाने विचार करा. तर 32 प्रश्न हे पूर्ण झालेले आहेत. अ, अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ऑडिओ तुमचा माईक ऑन करून विचारू शकता तुम्ही प्रश्न. 9 वाजून 5 मिनिटं झालेत. आपण एक 2-3 प्रश्न घेऊ आणि मग थांबूया. कोणाला प्रश्न असेल तर विचारा. इथं ग्रुपवरती प्रश्न विचारलाय, ज्वारीचा भुसा किती प्रमाणात द्यावा?
तर एक थंब रूल आहे, एकूण आहाराच्या 30% कोणताही चारा घटक असेल, कोणताही खुराक घटक असेल, जो जेवढा तुम्ही दिवसभरात त्या शेळीला खाऊ घालताय, सगळे टोटल एकूण चारा, त्याच्यात 30% तो घटक द्यायचा. म्हणजे ज्वारीचा भुसा असेल किंवा आणखी अ, सुबाबळीचा पाला असेल किंवा आणखी दुसरं काही असेल. ते एकूण आहाराच्या 30% या प्रमाणात द्यायचं. थंब रूल आहे तो. ते काय असं 30 म्हणजे मोजूनच 30 दिलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही 40% दिलं, 50% दिलं तरी चालू शकतं. पण थंब रूल काय सांगतो, की 30% द्यावं. पुढे कोणाचा प्रश्न आहे का? ठीक आहे. कोणाचा प्रश्न नाही असं दिसतंय. अ, निलेश पवार सर. निलेश पवार सर, हा बोला ना. आपण आभार मानावेत अशी विनंती. सर्वांना नमस्कार. शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या आजच्या या नवीन वर्षामधल्या पहिल्या सदरामध्ये मामांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. वास्तविक पाहता आजचे जे प्रश्न होते ते पाहता असं दिसतंय की थोडासा शेळी पालकांमध्ये अजून सुद्धा अभ्यास करण्याचा किंवा नवीन शिकण्याची थोडीसं कमतरता जाणवते. कारण आज जेवढी उत्तरं मामांनी दिली ते सर्व मार्गदर्शन यापूर्वी देखील मामांनी केलेलंच होतं. पण थोडेसे शेळीपालन करायचं म्हणजे थोडंसं नवीन शिकण्याची इच्छा पाहिजे. रोज काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. तर शेळीपालन कुठेतरी सक्सेस होतं. प्रत्येक वेळी तिसरा माणूस किंवा दुसरा कोणीतरी मदतीला नाही धावून येऊ शकत. जे रोज काय अडी-अडचणी येतात, त्याला आपण स्वतःहून त्याचं उत्तर शोधलं पाहिजे, प्रयत्न तरी केला पाहिजे. आजी मामाने खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल ग्रुपच्या वतीनं व सर्व आज जे जॉइन झालेले सदस्य आहेत त्यांच्या वतीने मी मामांचे आभार मानतो व आजचा कार्यक्रम पूर्ण झाला असं सर्वांना सांगतो. धन्यवाद मामा. सर्वांचे धन्यवाद आणि या ठिकाणी आपण थांबूया. आजचं रेकॉर्डिंग YouTubeवरती उपलब्ध होईल. ते तुम्ही जरूर ऐका, ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी. धन्यवाद. थांबतो मी आता. मीटिंग बंद करतो.